आ सकती है, पता है आपको? बोलो, प्रिंसिपल क्या था रे वो, किसी को याद है? स्ट्रेंजर वाली लाइन का प्रिंसिपल था वो, है क्या किसी को याद? There can be a stranger to the consideration, but there cannot be a stranger to the contract. ये प्रिंसिपल कॉन्ट्रैक्ट एक्ट का एक इंपॉर्टेंट प्रिंसिपल। राणी आणि चोपडा एक्झाम्पल ताजं डोळ्यासमोर असलं पाहिजे। तुम्हाला हे माहिती आहे का सगळ्यांना? आपण बुद्धी जेवढी वापरतो, जेवढा आपण जास्त अभ्यास करतो, तेवढी आपली बुद्धी जास्त चालते। नाही माहिती तुम्हाला? माहिती ना? का बरं रे 12वी प्लस सीए करणारे विद्यार्थी 12वीतही टॉपर येतात, सीए मध्ये टॉपर येतात? कारण ते जास्त बुद्धी वापरतात, बिझी राहतात, म्हणून ते वापरतात। इतक्या वर्षात मी असं एकही नाही बघितलं की फक्त 12वीवरच कॉन्सन्ट्रेशन, सीएचा अभ्यासच करत नाही किंवा सीए करत नाही 12वीत पहिले आले, किंवा 12वी करत नाही फक्त सीए करताय, सीए मध्ये टॉपर। खरे हुशार तेच आहे जे दोन्ही गोष्टी करताय। तुम्ही कुठलेही रिझल्ट काढून बघा, कुठल्याही कॉलेजचे रिझल्ट काढून बघा, तुमच्या ते लक्षात येईल। हा 11वी मध्ये इकडे तिकडे होतं, कारण 11वीत लोक विचार करत असतात सीए करू का नको करू का, पण 12वीत मागचे सगळे रेकॉर्ड तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल। का सांगत होतो मी हे? जितका तुम्ही जास्त अभ्यास कराल तितकं तुमचा अभ्यास पक्का होत जाईल, लक्षात घ्या। 12वी बोर्डात आले तर तुम्हाला स्कॉलरशिप लिमिटेड आहे, पण सीए मध्ये रँक मध्ये आले तर लाईफ टाईम साठी सीए होईपर्यंत स्कॉलरशिप सुरू होते आणि जबरदस्त स्कॉलरशिप असते, अमाऊंटही भारी असते। येस, चोपडा आणि राणी उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं, ते ठेवलं म्हणजे लक्षात येतं। सांगा, कन्सिडरेशन थर्ड पार्टी आणू शकते? हो, पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये थर्ड पार्टी येऊ शकते? केस करू शकते? नाही करू शकत, पण काही एक्सेप्शन आहे, अपवाद। बस बरोबर। मोबदला बाहेरची कडनं येऊ शकतो, पण बाहेरची स्यू करू शकत नाही। सांगा, बाहेरची कोणी व्यक्ती येऊन स्यू करेल, चालेल का? हे काय सार्वजनिक? अरे केस सू म्हणजे केस नाही चालेल। पुढे येस, जी त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पार्टी आहे, व्यक्ती आहे, तीच फक्त तिथे काय करू शकते? स्यू करू शकते। नेक्स्ट, कळलं उदाहरण? चोपडा पैसे घेऊन दुसऱ्याला पाठवू शकतात, पण उद्या जर राणीने काम नाही केलं तर केस कोणाला सुरू करावी लागेल? चोपडांना सुरू करावी लागेल। चोपडा म्हटले की नाही माझ्याऐवजी शर्मा केस करते, बेचारे शर्मा जाएंगे, वो केस कर सकते हैं क्या? हा, शर्मा वकील असेल आणि यांनी आपल्या वतीने त्याला वकील ठेवलं, त्याला वकील पत्र दिलं तर चालेल, पण शर्मा कोणाच्या नावाने केस लढेल? चोपडाच्या का शर्मा म्हणेल मीच केस करतोय, जे कोणाच्या वतीने? माझ्याच वतीने, का म्हणते? कॉन्ट्रॅक्ट मध्ये जी पार्टी आहे त्यांनीच केस करायची असते। पुढे, पण ह्या नियमाला काही अपवाद आहेत। जगात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात का नसतात? असतात, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात, कारण पाचही बोट सारखी असतात? असती तर सांगा, व्यवस्थित उचलता आलं असतं का?
ट्रस्ट म्हणजे विश्वस्त करार. ट्रस्टचा अर्थ विश्वस्त. नीट लिहा. मागे काय लिहिलं? अस्वस्थ. मग शिक्षा केल्यावर तो अत्यवस्थ झाला, अति अस्वस्थ, आयसीयू. ओके. ट्रस्ट ऑफ बेनिफिशियरी. बेनिफिशियरीचा अर्थ असतो लाभार्थी. लाभार्थी ते पेपरमध्ये यायचे ना जाहिरात, टीव्हीवर पेपरमध्ये, भय मी लाभार्थी आहे माझं सरकार, अशा जाहिरात द्यायच्या. ते आता बंद केलं कारण लाभार्थी खोटेच निघाले. राज ठाकरेंनी दाखवलं, हा बघा लाभार्थी मी करतोय. वाच. हे काय ऑथर ट्रस्टी? एक्झाम्पल दिलंय आता, लाईव्ह एक्झाम्पल, हिंदी चित्रपटांमधलं एक्झाम्पल. वाच. हिरोचे वडील, त्यांचं नाव एक्स. जोरदार ऍक्सिडेंट झाला आणि ते जाण्याच्या मार्गावर आले. जाण्यापूर्वी थोड्या वेळ उठले. त्यांनी आपल्या फ्रेंड सोबत ॲग्रीमेंट केलं. जनरली तो फ्रेंड प्राण किंवा प्रेम चोपडा वगैरे असायचे जुने हिरो. अजित हिरो नाही, विलन. जुन्या काळातले जे विलन होते, अजित माहिती का? मोना कितना सोना लाई. ओके, अशा पद्धतीने. तर मुद्दा काय होता आपला? हिरोचे वडील चालले. त्यांनी आपल्या मित्राला, जो विलन निघतो नंतर, ते सांगतात, हे बघ मी आता चाललोय, माझा पोरगा छोटा आहे, तू त्याची काळजी घ्यायची नाही. माझी एवढी मोठी संपत्ती आहे, त्या संपत्तीचा वापर तू त्याच्यासाठी करायचा, तुझ्यासाठी करायचा. विकायचं नाही बरं का, विकता नाही येणार. आणि जेव्हा तो मोठा होईल, म्हणजे आता तो 5 वर्षाचा आहे, जेव्हा तो 20 वर्षाचा होईल, म्हणजे साधारणतः 10-15 मिनिटात, तोपर्यंत पिक्चरमध्ये होतं ना 15 मिनिटं, तोपर्यंत तू त्याचा सांभाळ करायचा, प्रॉपर्टी त्याच्यासाठी वापरायची, मेंटेन करायचं चाइल्डला. येस. जोपर्यंत तो लहान आहे, प्रॉपर्टीचा वापर करून त्याचं पालन आणि पोषण करायचं. खरं म्हणजे तो पोषण नाही, काय करतो? शोषण. तो विलन त्याला, त्या मुलाला शिकू देत नाही, त्याला घरात काम करायला लावतो. किंवा सीता गीता पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये तिला घरातच काम करायला लावतात, बाहेर जाऊ देत नाही, अनपढ ठेवतात, अनपढ, शिकू देत नाही, मुद्दाम असं करतात. त्यांना क्लासमध्ये पाठवत नाही. आणि काही असे बावळे किती क्लासमध्ये पळून जातात. त्यांना खरं म्हणजे त्या विलन सारखे मिळायला पाहिजे. तर जेव्हा तो सण काय होईल, मोठा होईल, तेव्हा परत द्यायचं. पुढे याला विश्वस्त करार असं म्हणतात. पुढे ऑथरचा अर्थ बनवणारा, ट्रस्ट बनवणारा. जो ट्रस्ट बनवतो तो कोण असतो? ऑथर. पुढे ट्रस्टी म्हणजे विश्वस्त. तो विश्वासू आहे, तो विश्वस्त आहे. अँड आणि सन हा काय आहे? लाभार्थी आहे. जसं तुम्हाला माहित असेल, दिंडोरीला स्वामी समर्थांचं केंद्र आहे. तो ट्रस्ट. काही लोकांनी लाखो रुपये डोनेशन दिलं आणि ट्रस्ट क्रिएट केला. ते डोनेशन देणारे काय? ऑथर. तिथे जे विश्वस्त लोक काम करतात ते कोण आहे? ट्रस्टी. आणि आपण कोण आहे?
आपण तिथे जायचं, लाडू प्रसाद मिळेल जसं शिर्डीला मिळतं. आणि मला वाटतं आता जेवण पण फुकट आहे तिथे. शिर्डीमध्ये पूर्वी जेवणाला पैसे लागायचे, आता मात्र शिर्डीच्या मंदिरामध्ये त्यांनी ते जेवणही फ्रीमध्ये ठेवलंय. येणाऱ्या प्रत्येकाला आधी ते 2 लाडू द्यायचे, पण आता बुंदी देतात. बरोबर, लाडू बनवायला वेळ लागतो, डायरेक्ट बुंदी दिली. शेवटी तो लाडू खाण्याच्या आधी बुंदीच करून खातो आपण. किती काम होतं, अरे बुंदी बनवायची, लाडू बनवायचे, मग खाताना परत तोंडात टाकली, परत बुंदी होते. अशी विविध प्रक्रिया. ओके, त्यापेक्षा सरळ सरळ बेसन आणि साखर देऊन टाकली. इथे आपण सगळे लाभार्थी आहोत. मला सांगा, उद्या आपण तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रसाद नाही दिला किंवा जेवायला तुम्ही गेले हातून दिलं तुम्हाला तिथून, तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध फिर्याद करू शकता का? हो. ते असं नाही म्हणू शकत, तू आजपर्यंत कधी डोनेशन दिलं, मंदिरात गेला 1 रुपया तरी टाकलं का? असं त्यांना म्हणण्याचा अधिकार, कारण इतर लोकांनी जे दान केलेलं आहे त्याचा आपला, जसं हे झाड, हे झाड, हे झाड, इकडे कैरीचं झाड आहे, आंब्याचं, कैरीचं, काही दिवसात येतील आतमध्ये. ओके, तर तिथे ते झाड कोणीतरी लावलंय, पण आपण त्याची सावली वापरू शकतो. बोला येस, कारण आपण लाभार्थी आहे. हो, मी लाभार्थी. बस येस, सपोज वाय ने एक्सचा केअर नाही केला. काय नाही केला? केअर म्हणजे काय? काळजी. त्याने त्याची काळजी नाही घेतली. किंवा डू नॉट रिटर्न द प्रॉपर्टी टू सन व्हेन सन बिकम नेचर. तो हिरो मोठा झाला म्हणून बोला, चाचा ही प्रॉपर्टी तुमची, बोला बरं खुदा ये प्रॉपर्टी तुमको नहीं मिल सकती, उसके लिए तुमको इससे शादी करनी पडेल. पुढे सांगा, तो सन स्यू करू शकेल का? का बरं सन स्यू करू शकेल? कारण लहान नाही तर मोठा आलाय, मोठा आला तरी तो स्यू करेल. वाचा, जरी हे कॉन्ट्रॅक्ट कोणामध्ये, एक्स आणि वाय मध्ये, तरी सन काय करेल? स्यू. पुढे, कारण सन त्याच्यात नव्हता. कॉन्ट्रॅक्ट जे झालं, मला सांगतो इथे खंडाला के घाट वाटला. ओके, तिथे ऍक्सिडेंट झालं, तिथे तो मरण्याच्या आधी असं लिहून देतोय त्याला. त्यावेळेस तिथे कोण कोण होतं? एक्स आणि वाय. तो मुलगा तिथे होता का? त्या मुलाची सही आहे का कॉन्ट्रॅक्ट मध्ये? बोला. मग तो स्यू करू शकेल का? कारण हे अपवाद आहे. बस सांगा, मुलगा महत्वाचा आहे का नाही? का बरं? शेवटी पोहोचला नाही. सण का महत्वाचा आहे? कारण हे कॉन्ट्रॅक्ट त्याच्यासाठी बनवलेलं. सांगा, जेव्हा शिर्डीमध्ये ट्रस्टी आणि ऑथर म्हणजे दान देणाऱ्यांनी अग्रीमेंट केलं की येणाऱ्या भाविकांना फुकटात द्यायचं, तेव्हा तुम्ही तिथे होते का? तरी तुम्ही जाता ना. फॅमिली सेटलमेंटचा अर्थ कौटुंबिक तडजोड, कौटुंबिक समझोता. कुटुंबामध्ये जेव्हा समझोता होतो, किंवा यालाच आपण हे म्हणू शकतो विभागणी, सेटलमेंट. बस. हा, पण हे लिखित पाहिजे. तोंडी असेल तर कोणी काही पण म्हणेल. तोंडाला काय असतं? काहीच नसतं. बस. मेंबर ऑफ फॅमिली, परिवारामधले ते लोक हू ओरिजिनली त्या ठिकाणी पार्टी नव्हते कॉन्ट्रॅक्ट मध्ये, ते सुद्धा
मे एनफोर्स द कॉन्ट्रॅक्ट, ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट लागू करू शकता, एनफोर्स करू शकता, बंधनकारक करू शकता. पुढे तीन भाऊ होते, त्यांचा आडनाव वा वा वा. जीवा, शेवा, मग देवा. पुढे त्यांनी पार्टिशन ठरवलं, प्रॉपर्टी वाटून घेण्याचं ठरवलं. पुढे आदल्या रात्री त्यांचं ठरलं पार्टिशन करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच जो रात्री शिवा उठला तो उठलाच नाही. लोकांनी झोपवला त्याला. झोपला, जो झोपला तो उठलाच नाही. मग त्याला हे पोचून वगैरे आले. पोचून आल्यावर घरी बसले. प्रॉपर्टी आपसात दोघांनीच वाटायला सुरुवात केली. शिवाची बायको लगेच म्हटली, भाऊजी हे काय करताची, बरोबर आहे? अहो, शिवांचा हिस्सा आम्हाला द्या, आमची ते गेले वरती, आम्ही खालती, आमचं कसं काय चालती आता. म्हणून शिवाची जी विंडो त्याची शिल्लक आहे ना, त्याच्या बायका आणि मुलाची शिल्लक आहे. इकडचा मात्र तिकडे घ्या. बायको आणि मुलांना प्रॉपर्टी द्यावी लागेल का? हो, ते होते का कॉन्ट्रॅक्ट मध्ये? त्यांचं नाव आहे का त्याच्यामध्ये? मग बस सांगा, ते स्वीकारू शकता? कारण ते जरी पार्टी नसले तरी त्यांच्याशी संबंधित आहे. कारण शिवा त्यांना हे देणार होता, उपजीविका. आता तो वरती गेल्यावर ह्यांनी आता काय करायचं? पुढे मॅरेज कॉन्ट्रॅक्ट. मॅरेज कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये काय फरक आहे? काहीच नाही, खूप फरक आहे. मॅरेज कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, सांगा कोण सांगेल? तुम्ही उद्या लग्न केलं तर ते हे काय, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का मॅरेज कॉन्ट्रॅक्ट? ह्या मॅरेज कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे लग्न हा करार आहे. लग्न हे ठगबंधन, गठबंधन आहे. काय आहे गठबंधन? आपला मुद्दा काय होता? आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज उलट असतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कसं असतं? तुम्हाला एक मराठी चित्रपट अर्थ असेल, वर्षा उसगावकर खोटं खोटं लग्न करते लक्ष्मीकांत बेर्डे सोबत. का बरं? प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. कारण प्रॉपर्टीमध्ये अट असते, तिच्या वडिलांनी अट टाकलेली असते की ज्या दिवशी ही लग्न करेल त्या दिवशी तिला प्रॉपर्टी मिळेल. मग ही खोटं खोटं लग्न करेल. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय? टेम्पररी, तात्पुरतं लग्न. येस, म्हणजेच ते लिव्ह इन वगैरे रिलेशन अशा पद्धतीचं. तर ते काय? चल लग्न करूया. फिमेल मेंबर, महिला किंवा बाई सभासद can enforce a provision for marriage expenses. प्रोव्हिजन, तरतूद, मॅरेज एक्सपेन्सेस, लग्नाचा खर्च ऑन द पार्टिशन ऑफ द फॅमिली. कसं पार्टिशन झालं? बस एक्झाम्पल. त्यांना एक छोटी बहीण होती, तिचं नाव रेवा. किंवा दुसरं काही अजून कुठली बा आहे का? पूर्वा, दुर्वा, चालेल. पुढे काही वर्ष झाले आणि त्यांची ती बहीण आता मोठी झाली. पुढे तिने आता ठरवलं की लग्न करूनच टाकायचं एकदा.
इतकं तिने म्हणजे लग्नाचं एकदम मनावर घेतलं, दिवसभर गाणं म्हणायची, मला लगीन करावं पाहिजे. इतकं छान गाणं आहे, छान सूर लावलेला आहे. पण ते पुढचं वाक्य ना, रेतीवाला नवरा पाहिजे. गाणं ऐकलं तुम्ही? मला लगीन करावं पाहिजे, रेतीवाला नवरा पाहिजे. किती विचित्र आहे. रेतीवाला काय होतं? चांगलं सी शिकलेला, ओके ना. असं काय असतं लोकांची सोच. वो जो बोलते हैं ना, छोटी सोच और पाँव में मोच, आदमी को आगे बढ़ने, इसके लिए सोच कैसी होनी चाहिए? बड़ी मोठा विचार. पुढे ती गेली जेवाकडे, जेवायला बसली. मग म्हटलं की आम्हाला हे द्या, लग्न करायचंय, लग्नासाठी आता तुला पण एवढा खर्च करावा लागेल. असंच ते देवाला पण म्हटलं. मग शिवाच्या बायकोकडे गेली. पुढे पण ते म्हटले काही काही मित्र पळून जाऊन लग्न करता, आम्ही काही खर्च करणार. खूप चांगलं असतं लक्षात ठेवा. पळून जाऊन लग्न केलं ना, तिच्या आई वडिलांना खर्च लागत नाही, मेहनत लागत नाही, अवघड होती. आणि नातेवाईकांचे 2-4 दिवस वाया जात नाही. हळद, कुंकू, लग्न, सत्यनारायण, भूमिपूजन, वास्तुशांती खूप वेळ. जरी ती त्याच्यात पार्टी नसली तरी सुद्धा ती काय करू शकते? स्यू करू शकते. कळलं? फ्रेंड्स, समय की नजाकत को देखते हैं. लोक टाकू टाक नाही, आवाज बंद नाही. बरं, ज्युनियर्सने मला सांगा, उद्या इकोला शिफ्ट करायचं आहे का हे पूर्ण करायचं आहे? तुम्ही जसं सांगाल तसं. कारण तुम्ही रेग्युलर वाल्यांचा प्रॉब्लेम नाही, मला 1-2-3 लोकांचा प्रॉब्लेम, त्यांना लोड येतो याचा. म्हणून मग मला तो निर्णय घ्यावा लागला की 12वीचं काम सुरू करावं असं. पण मेजॉरिटीचं असं म्हणणं असेल, कारण खूप चांगली हिंमत दाखवताय काही लोक की मला सीए करायचं. हिंमत दाखव. चला मग सगळ्यांनी मिळून सांगा ज्युनियर्सने. किती लोकांचं म्हणणं आहे आधी हे पूर्ण करा मग इको सुरू करा? किती लोकांचं म्हणणं आहे इको सुरू करा आधी? सर, तरी उद्या आल्यावर मी तुम्हाला सरप्राईज देत आहे ह्या पद्धतीने.